सगळ्या मंदिरामध्ये जर बलात्कार जर ब्राह्मण करत असतील तर त्याला पर्याय स्त्री पुजारी देणं हा आहे. भिडे गुरुजींनी अशा प्रकारची वक्तव्य करावी. नुसताच मुलींचा गौरव भारत माता करायचा आणि मंदिरामध्ये फक्त पुजारी ब्राह्मण ही विनंती आहे भिडे गुरुजींना. कधीतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र वाचा, कधीतरी भगवान बुद्धांचं चरित्र वाचा. आपले केस पांढरे झालेले आहेत. मरता मुरता मोक्ष काय, निर्वाण काय, मुक्ती काय हे बाबासाहेब आणि बुद्धांच्या जीवनात आपल्याला कळेल. नमस्कार. CWC न्यूज वरती आज पाटील सर आलेले आहेत. पाटील सर काल शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख असणारे भिडे गुरुजी यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये एक वक्तव्य केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी बोलताना असं म्हटलं की मराठा समाज हा वाघ आहे, सिंह आहे. त्यांनी देशाचं राजकारण करावं, मात्र आरक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांनी अडकून पडू नये. यावरती आपण कसं बघताय? भिडे गुरुजी यांनी जे मराठा समाजाबद्दल वाघ आहे, सिंह आहे अशी जी स्तुती स्तुमनं उधळली, त्याचा अर्थ असा आहे की मराठा समाज हा क्षत्रिय आहे आणि हा क्षत्रिय समाज ब्राह्मणांचा गुलाम आहे, म्हणजे ब्राह्मणांचा पोलीस आहे. ब्राह्मणांनी एक गोष्ट सांगायची आणि त्यांनी ऐकायची, अशा प्रकारची मनुस्मृतीची परंपरा आहे. आणि या परंपरेनुसार या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनी या देशातल्या 85% वर्गाचं कायम शोषण केलेलं आहे. शोषण करणं याला कोणी राज्यकारभार करणं किंवा राज्य करणं म्हणत नाही. आणि म्हणून ही जी राज्याची पद्धत होती, राज्यकारभाराची पद्धत होती की स्त्रिया, OBC, SC, ST यांचं शोषण करणं, त्यांना प्रतिनिधित्व नाकारणं, ही पद्धत इंग्रजांनी बदलून टाकली. मग त्यामधल्या चुकीच्या प्रथा असतील, सती प्रथा असेल किंवा मागासवर्गीयांचं शोषण असेल, त्यांना गावावर ठेवणं, त्यांना अपमानित करणं, त्यांचा बळी घेणं, या ज्या सगळ्या कुप्रथा होत्या, या कुप्रथांची वाट इंग्रजांनी आपल्या नवीन कायद्याने लावली. आणि म्हणूनच आज पुन्हा एकदा या देशामध्ये मनुस्मृती आणावी असा हेतू या भिडे गुरुजींचा आहे. आणि ते मनुस्मृती फक्त ब्राह्मण आणू शकत नाही, तर त्यांना हत्यार म्हणून मराठा समाज पाहिजे, अशा प्रकारची ही त्यांची मांडणी आहे. सर, दुसरं बोलताना त्यांनी बांगलादेशामध्ये जेवढं काय उद्ध्वंस चालू आहे त्याच्यावरती त्यांनी भाष्य केलं. त्याचबरोबर स्त्रियांचं जेवढे काही आता संबंधित घटना घडलेल्या आहेत, याच्यामध्ये बलात्कार असेल, अत्याचार असेल, यावरती देखील त्यांनी भाष्य केलेलं आहे. मात्र ज्यावेळी हिंदू महिलेवरती एखादे पुजारी अन्याय अत्याचार करतो, त्यावरती भिडे गुरुजी बोलताना आपल्याला दिसत नाही. यावरती आपण काय सांगता? दोन्ही ठिकाणी हिंदू धर्मातले, वैदिक धर्मातले जे दोष आहेत, ते दोष लपवण्याचा हेतू भिडे गुरुजींचा दिसतोय. आणि म्हणून कोपरखैरण्यामध्ये आगरी मुलीवर जी मंदिरात विश्वासाने गेली होती, त्यातला पहिला विश्वास हा देवांवरचा होता, धर्मावरचा होता, आणि दुसरा विश्वास होता ब्राह्मण पुजाऱ्यांवरचा. हे दोन्ही विश्वास तुटले गेले. देवाच्या समक्ष मंदिरामध्ये 3 ब्राह्मणांनी सामूहिक बलात्कार केला. ही घटना सुद्धा कलकत्त्या एवढीच महत्वाची घटना आहे. कलकत्त्यावर भगिनीवर जो बलात्कार झालाय तोही सामूहिक बलात्कार आहे, हाही सामूहिक बलात्कार आहे. परंतु संपूर्ण भारतात ब्राह्मण पुजारी बलात्कार करतात असा जर संदेश गेला, बातमी गेली, तर मंदिरं ओस पडतील, ही भीती भिडे गुरुजींना आहे. आणि म्हणूनच त्यांनी या घटनेला लपवण्यासाठी दुसऱ्या बाकीच्या बलात्कारांचा उल्लेख केला, पण नवी मुंबईला टाळलं. नवी मुंबईतली स्त्री ही आगरी स्त्री आहे. इतिहासामध्ये आगरी समाज हा छत्रपती शिवाजी महाराजांचा उजवा हात आहे, आरमाराचा प्रमुख आहे. आणि या आरमारानं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारानं इंग्रजांचा आरमार सुद्धा बुडवलेला आहे, असा इतिहास आहे. आणि देशाचं संरक्षण करणारा समाज आहे. हा समाज जर ब्राह्मण पुजाऱ्यांविरुद्ध, ब्राह्मणी धर्माविरुद्ध जर पेटून उठला तर निश्चितपणे देशामध्ये क्रांती येऊ शकते. आणि ही भीती भिडे गुरुजींना असल्यामुळे त्यांनी आपलं लक्ष देशातल्या बलात्कारांकडून बांगलादेशातल्या बलात्कारांकडे वळवलेलं आहे. आणि बांगलादेशामध्ये सुद्धा हिंदूंवर कसे अत्याचार होतात अशा प्रकारची चर्चा ते करतात. परंतु तिथे काही अशा घटना घडलेल्या आहेत की मुस्लिम लोकांनी मंदिराच्या रक्षणासाठी उभे राहिल्याची उदाहरणं पण घडलेली आहेत. म्हणजे सगळंच काय वाईट नाही, काही चांगलं पण आहे. परंतु नेहमीच मुसलमान तुमचे शत्रू आहेत हे दाखवून इथल्या मागासवर्गीयांना, अल्पसंख्याकांना संघटित करायचं मुसलमानांच्या विरुद्ध. मुस्लिम तुमचे शत्रू आहेत, पण इथे जर बलात्कार करणारे जर ब्राह्मण पुजारी असतील तर ते सुद्धा आमचे शत्रू आहेत. आणि आरक्षण नाकारणारे, SC ST ला क्रिमिनल लावा असे सांगणारे 7 पैकी 6 न्यायमूर्ती हे उच्चवर्णीय आहेत. त्यांच्यावरचा राग सुद्धा समाजामध्ये आहे. आणि हा राग असा आहे की कॉलिजियम सिस्टीमने जे न्यायमूर्ती येतात, शिपायाच्या भरतीसाठी सुद्धा मुलं धावताना, म्हणजे पोलीस भरतीला धावताना
तुम्हाला माहिती आहे की अटॅक येऊन मुलं पडलेली आहेत, एवढे कष्ट आणि त्या स्पर्धा परीक्षेला सामोरे जातात कष्टकऱ्यांची मुलं. कॉलेजियम सिस्टीम मध्ये ब्राह्मण वकील आहेत, ते सहज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होऊ शकतात. याच पद्धतीने मागल्या दाराने IAS भरती केल्याची उदाहरणं आहेत. म्हणजे ब्राह्मण जातीला पूर्वी सगळं धर्म म्हणून सहज मिळायचं, आता पण ते मिळत राहावं, त्याच्याकडे लोकांचं लक्ष जाऊ नये. आणि म्हणून मुसलमान तुमचे कसे शत्रू आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न भिडे गुरुजींकडून होतोय. माझं असं म्हणणं आहे की हा जो भिडे गुरुजी आहे, भिडे गुरुजी आता बदलला पाहिजे. आता कांबळे गुरुजी पण आला पाहिजे, आता भोईर गुरुजी आला पाहिजे, म्हात्रे गुरुजी आला पाहिजे. भिडे गुरुजीच का, ब्राह्मण गुरुजीच का, हा माझा देशाला प्रश्न आहे. आणि म्हणून कोपरखरणेच्या घटनेमध्ये आमच्या आगरी मुलीवर जो बलात्कार झाला, 3 ब्राह्मण पुजाऱ्यांकडून झाला. मी संपूर्ण देशाला सांगू इच्छितो की हा समुद्र किनारा आहे, ठाणे, रायगड, पालघर, हा 2-2.5 हजार वर्षापूर्वी भगवान बुद्धाच्या विचारांचा प्रदेश आहे. स्त्री सत्ताक आहे, मातृसत्ताक आहे. इथे लग्न लावण्याचं काम महिला करतात, दौलारीण त्यांना म्हणतात. आणि भगवान बुद्धाची मावशी यांनी ही धार्मिक न्याय किंवा समानता या भागाला दिला. आणि याच परंपरेने सगळ्या मंदिरामध्ये जर बलात्कार जर ब्राह्मण करत असतील तर त्याला पर्याय स्त्री पुजारी देणं हा आहे. भिडे गुरुजींनी अशा प्रकारची वक्तव्य करावी. नुसताच मुलींचा गौरव भारत माता करायचा आणि मंदिरामध्ये फक्त पुजारी ब्राह्मण, मग ते एकविरायचं मंदिर असू दे तिथे पण पुरुष पुजारी, आणि एखाद्या हनुमानाचं मंदिर असावं तिथे पण पुरुषच पुजारी. आता महिला देवतांच्या मंदिरामध्ये पुरुष पुजाऱ्यांचं काम काय? कारण देवीचे कपडे बदलायचे असतात, देवीचा मान सन्मान असतो. मग ती स्त्री म्हणून तिची काळजी एखादी स्त्रीच घेऊ शकते. कारण आज मंदिरामध्ये ब्राह्मण पुजारी जर बलात्कार करतात तर त्या देवीकडे खरोखर या आदराने बघत असतील का, आई म्हणून बघत असतील का? म्हणून भारत माता म्हणून स्त्रियांचा गौरव करणं, मुलीचा गौरव करणं आणि देशाचा गौरव करणं हे सगळ्यांना माहित आहे. म्हणजे देवतांची पूजा मंदिरात होते, पण त्या देवतांच्या समोर जर स्त्रीवर, जिवंत मुलीवर जर बलात्कार होत असेल तर हा केवळ कर्मकांडी धर्म आहे, आचरणाचा धर्म नाही. तुम्हाला जर आचरणात या गोष्टी आणायच्या असतील तर रस्त्यावर रात्री 3 वाजता फिरणारी महिला सुद्धा सुरक्षित झाली पाहिजे. तिच्यामध्ये भारत माता पाहण्याचं शिक्षण हे सगळ्या हिंदूंना, मुसलमानांना, ख्रिश्चनांना भिडे गुरुजींसारख्या बुवा बापूंनी दिलं पाहिजे. असं होत नाही. बोलायचा धर्म एक आणि वागायचा धर्म एक. आणि म्हणून भारत हा पवित्र वचन बोलणाऱ्या नालायक लोकांचा देश आहे असं एका लेखकाने म्हटलेलं आहे. माझ्या 10वीला तो धडा होता. आणि बाबासाहेबांनी असं म्हटलंय की भगवद्गीता किंवा वेद उपनिषद याच्यामध्ये विचार तर महान मांडलेले आहेत, पण प्रत्यक्षात आपल्याला अस्पृश्यता दिसते, 85% भारताचं शोषण दिसतं. आणि म्हणूनच हे सगळे वेद उपनिषद, रामायण, महाभारत यांची नव्यानं चिकित्सा बाबासाहेब आंबेडकरांनी केली आणि भारतीय संविधान इथे आणलं. आणि या संविधानामध्ये लोकशाही संस्था निर्माण केल्या. त्यामध्ये ईडी असेल, सर्वोच्च न्यायालय असेल, निवडणूक आयोग असेल, आमची ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, यातून संविधानानुसार कारभार चालला पाहिजे. तर तो कारभार कुठल्याही धर्मग्रंथांनी चालू नये, अशा प्रकारचा नवा भारताला आकार आणि विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. त्या धर्तीवर भिडे गुरुजींचं नेतृत्व हे कालबाह्य झालेलं आहे. मी मराठा बांधवांना सांगेन, तुम्हाला नेतृत्व तुमच्या समाजातला कोणीही माणूस देऊ शकतो. आपल्याला माहिती आहे की सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती PB सावंत हे अत्यंत चांगले नेते होते आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी चालणारे नेते होते. राजर्षी शाहू महाराज आहेत, स्वतः छत्रपती शिवाजी महाराज आहेत. याच पद्धतीनं आपल्याला माहित आहे की एखाद्या जातीचं नेतृत्व कसं असावं याचं आदर्श उदाहरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. आणि केवळ एका जातीला नाही तर SC जात समूह असेल, ST असतील, समस्त 50% देशातल्या स्त्रिया असतील, OBC असतील, आणि एवढंच नाही तर उच्चवर्णीयांनी सुद्धा लोकशाहीत कसं वागावं अशा प्रकारचा नवा धर्म संविधानाच्या रूपाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. पण पहिल्यांदा आपल्या जातीला आपल्या पाठीमागं उभं केलं. त्या जातीला, त्या जातीतल्या मागे राहिलेल्या लोकांना IAS कसं व्हावं, IPS कसं व्हावं, उच्च शिक्षणाचे मार्ग कुठले आहेत, प्रबोधनाचे मार्ग कुठले आहेत हे बाबासाहेबांनी सांगितलं. आज संपूर्ण देशामध्ये बौद्ध समाज हा सगळ्या समाजांसाठी आदर्श ठरलेला आहे, जो दुसऱ्यांचं शोषण करत नाही, लोकांवर प्रेम करतो, लोकांना प्रबोधन करतो आणि कष्ट करून शिक्षण घेऊन स्वतःची प्रगती करतो. हा जो सामाजिक आदर्श आहे, बंधुभावाने कसं जगावं बौद्ध बांधवांनी दिलाय आणि बौद्ध बांधवांना आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय. मला वाटतं मराठा बांधवांनी नेतृत्वाचा आदर्श बाबासाहेब आंबेडकरांच्या नजरेतून शिकावा आणि आपल्या जातीचं नेतृत्व आपण केलं पाहिजे, या मताचा मी आहे. ब्राह्मणांनी
आपल्या ब्राह्मण समाजाचं प्रबोधन करावं, स्वतःचं नेतृत्व करावं. ब्राह्मण समाज आज जो खरं म्हणजे तो आमचा नवी मुंबईत गुन्हा घडलाय. 3 ब्राह्मणांनी सामूहिक बलात्कार एका मुलीवर केलेला आहे. तुम्हाला एका ठिकाणी देवा एवढाच मान मिळत होता, एक महिला तुमच्या पायावर डोकं ठेवून तुम्हाला देवापेक्षा मान देत असताना तुम्ही हा विश्वासघात का केला? याबद्दल स्वतःच्या जातीचं प्रबोधन भिडे गुरुजींनी करावं, ब्राह्मण समाजाने करावं. आणि ब्राह्मण समाजाने पण समजून घेतलं पाहिजे की सगळ्याच जागा, शिक्षण क्षेत्र, सगळं क्षेत्र आपण जे व्यापलेलं आहे, धर्मसत्ता तुम्ही व्यापलेली आहे, त्याच्यामध्ये कधीतरी भारताला वाटा द्या. नाहीतर 400 वर्षापूर्वी, आज नारळी पौर्णिमा आहे, आपल्याला माहित आहे, गोव्यापासून गुजरातपर्यंत आमचा कोळी बांधव आहे. यामध्ये बऱ्याचशा कोळी बांधवांनी ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मांतर केलंय. वसई असेल, मुंबई असेल, यामध्ये ईस्ट इंडियन बांधवांनी धर्मांतर केलंय. त्याच पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांनी या धर्माला कंटाळून शेवटी सांगितलं की मी हिंदू म्हणून जन्माला आलो आणि यात अभिमान बाळगण्यासारखं काहीच नाही आणि म्हणून मी आता बौद्ध धर्मांतर करतोय. अशा प्रकारची धर्मांतर लोक करतायत. त्या धर्मांतरांकडे शत्रुबुद्धीच्या नजरेने न बघता आत्मपरीक्षण करावं की ब्राह्मण जे धर्माचे प्रमुख आहेत, भिडे गुरुजींनी याचं आत्मपरीक्षण करावं की काय चुका होत आहेत ब्राह्मणांच्या. धर्मगुरु हा ब्राह्मणच का? शंकराचार्यच का? तो कुठल्या जातीतला होऊ शकत नाही का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संघचालक हा ब्राह्मणच का? एखादा कांबळे होऊ द्या ना. आपल्याकडे माहित आहे कांबळे नावाचं मोठं नाव नवी मुंबईत आहे संघाच्या कार्यकर्त्यांमध्ये. त्यांना तुम्ही सरसंघचालक का करत नाही? हा माझा प्रश्न आहे आणि हा प्रश्न संपूर्ण देशाचा आहे. आणि म्हणून मराठा समाजाने आता विचार करायची वेळ आली आहे. मराठा तरुणांना शिक्षणाची ओढ लागलेली आहे. चांगलं शिक्षण घ्यावं, पुढे यावं अशा प्रकारची इच्छा आहे. त्या इच्छेचा मराठा बांधवांचा मी आदर करतो. परंतु हे करत असताना तुम्हाला जी क्षत्रिय सत्ता धर्माने दिलेली आहे त्या सत्तेचा वापर करून SC ST आणि ओबीसीवर घुसखोरी करणं, खोटे दाखले काढणं, त्यांच्यामध्ये जाणं आणि त्यांचा जो आरक्षण हे प्रतिनिधित्वाचा विषय आहे तो खाऊन टाकणं, हा पारंपरिक क्षत्रिय धर्म आपण सोडून द्यावा. संविधानाचा धर्म स्वीकारा. आपण सगळे नागरिक या देशाचे मालक आहोत, भाऊ आहोत, बहिणी आहोत. या अर्थानं देशाची प्रगती, देशाला मोठं करूया. मला वाटतं भिडे गुरुजींकडे हा विषय नाही. भिडे गुरुजी नेहमी सांगतात मुसलमान तुमचे शत्रू आहेत, मुसलमानांपासून वाचा. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ते असं म्हणतात, भिडे गुरुजींना माझं कोकणात आमंत्रण आहे की जे आरमार छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलं त्यामध्ये 50% जे आरमारी सैनिक आहेत ते मुस्लिम बांधव आहेत, आगरी कोळी बांधव आहेत. ते माशांचं उदाहरण देतात. माशाला पोहण्याच्या शिक्षणाची गरज काय? तिथे कोळी शब्द ते का वापरत नाहीत? त्यांनी कोळी शब्द वापरा ना. मराठा समाजासाठी वाघ वापरतायत. मग कोळी बांधव सुद्धा समुद्रावरचे वाघ आहेत, लढवई आहेत. ते तुम्ही का बोलत नाही? ब्राह्मण इतिहासकारांना कोळ्यांची आठवण का येत नाही? ब्राह्मण इतिहासकारांना भीमा कोरेगाव मधल्या शूर महार सैनिकांची आठवण का येत नाही? भीमा कोरेगाव नाकारण्याचा प्रयत्न का होतोय? भीमा कोरेगावचा जो एकत्र येणारा माणूस आहे, मेळावा आहे, तो दडपण्यासाठी त्यांना का घाबरवलं जातंय? तुम्ही शूद्रातिशूद्रांच्या पराक्रमाला का पचवू शकत नाहीत? तुम्हाला अजूनही गैरसमज आहे की जन्माने आम्ही श्रेष्ठ आहोत, जन्माने ब्राह्मण श्रेष्ठ आहेत, हुशार आहेत, जन्माने क्षत्रिय श्रेष्ठ आहेत, जन्माने वैश्य श्रेष्ठ आहेत. हा जन्माधारित श्रेष्ठत्वाचा विषय हिटलरला सुद्धा महागात पडला. हिटलरला जग जिंकता आलं नाही, त्याला आत्महत्या करावी लागली. आणि हीच परिस्थिती खोटा धर्माभिमान, जाती अभिमान बाळगणाऱ्या प्रत्येक नेत्याची येणार आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे भिडे गुरुजींना, कधीतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र वाचा, कधीतरी भगवान बुद्धांचं चरित्र वाचा. आपले केस पांढरे झालेले आहेत. मरता मुरता मोक्ष काय, निर्वाण काय, मुक्ती काय, ते बाबासाहेब आणि बुद्धांच्या जीवनात आपल्याला कळेल. माझी विनंती आहे सगळ्या वयोवृद्ध ब्राह्मणांना की कधीतरी देशाचं आत्मपरीक्षण करा. तुम्ही जर श्रेष्ठ होतात, ब्राह्मण जर हुशार होते, क्षत्रिय जर शूर होते, वैश्य जर व्यापारात हुशार होते, तर व्यापारी इंग्रजांनी भारताला गुलाम का केलं? मोगलांनी तुम्हाला लढाईमध्ये का हरवलं? अब्दालीनी तुमच्या सैन्याचा पराभव का केला? याच्या चुका शोधा. आणि ह्या चुका शोधायच्या ऐवजी तरुणांना मुसलमान तुमचे शत्रू आहेत आणि भडकवायचं. आणि या देशातल्या महिलांवर जे अत्याचार होतात त्याची परंपरा मनुस्मृतीने दिली हे तर सांगा तुम्ही. याच्या मुळाशी कोण आहे? मुलींना हुंडा का द्यावा लागतो? मुलींना हलकं कुणी लेखलं? मनुस्मृतीने लेखलं. हा संस्कार मनावर कोणी केलाय? आणि म्हणून मराठा बांधवांनी स्वतःच्या जातीचं प्रबोधन करावं. मी सुद्धा आमच्या आगरी कोळी समाजाला सांगतो की आमचं प्रबोधन आम्ही केलं पाहिजे. ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुक्ती कोण पते हा मार्ग बौद्ध बांधवांना दिला आणि खऱ्या प्रकारची मुक्ती आज ते पाहतात. मी भिडे गुरुजींचं भाषण 2 वेळा ऐकलं. ते सांगतात की शेख हसीना भारतात आल्या, त्यांना आधार दिला मोदींनी. हा कौतुकाचा विषय, आम्ही सुद्धा कौतुकाचा विषय बोलतो. परंतु भारताचे हिंदूंचे सगळे शत्रू आहेत. हे स्टेटमेंट देशाला शत्रू निर्माण करणार आहे. सगळी बौद्ध राष्ट्र आहेत या जगातली, ती बौद्ध राष्ट्र भारताची मित्र आहेत. कारण भगवान बुद्धांचा जन्म भारतामध्ये झालाय.
आणि भगवान बुद्धांनी भारतातला जो धम्मविचार आहे हा जगाला दिलाय. जपान तुमचं मित्रराष्ट्र होऊ शकतं, चायना सुद्धा होऊ शकतं, मलेशिया थायलंड होऊ शकतं. ही बौद्ध राष्ट्र आहेत, ती तुमची शत्रू कशी असू शकतात? परंतु तुम्ही हिंदू म्हणून ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या देशातल्या मागासवर्गीयांचं शोषण करत असाल तर इंग्रज सुद्धा तुमचे शत्रूच आहेत. कारण अनेक ब्राह्मणी कायदे म्हणजे ब्राह्मणांनी जर मागासवर्गीय स्त्रीवर बलात्कार केला तर त्याला शिक्षा माफी नाही, मनुस्मृतीनुसार त्याला फाशी दिली पाहिजे. इंग्रजी कायद्यांनी सांगितलं. चोऱ्या माऱ्या बलात्कार हे सगळं इंग्रजी कायद्याने नाकारलं आणि इंग्रजी शिक्षण घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, महात्मा ज्योतिबा फुल्यांनी, सावित्रीबाई फुल्यांनी शिक्षणाची प्रबोधनाची चळवळ या देशामध्ये आणली. ही काय परंपरा हिंदूंची नाही. हिंदूंनी अशा प्रकारचं शिक्षण दिलं नाही. आणि भिडे गुरुजींना माझी विनंती आहे, सगळ्या शंकराचार्यांना, सगळ्या मंदिरांना माझी विनंती आहे की तुम्ही मंदिरात जमणारा पैसा आहे आरोग्यावर आरोग्य विद्यापीठ काढा. तुम्ही अशा प्रकारची शिक्षणाची विद्यापीठ काढा. हा पैसा सगळा मंदिरांचा शिक्षण आणि आरोग्याकडे लावा. हा जर लावलात तर या देशामध्ये सर्वात बलवान असं भारत राष्ट्र निर्माण होईल. पण लोकांना अशिक्षित ठेवून दंगलीमध्ये अडकून मराठा समाजाची प्रगती पण होणार नाही आणि ब्राह्मणांची प्रगती पण होणार नाही. माझं सगळ्या ब्राह्मण विद्वानांना विनंती आहे की तुम्ही आता स्वतःच्या जातीचं नेतृत्व करावं, ब्राह्मणांचं करावं. हिंदू समाजाच्या नेतृत्वामध्ये तुम्ही पडू नये. आम्ही आगरी कोळी आमचं नेतृत्व करायला समर्थ आहोत. मातंग असतील, चर्मकार असतील, बौद्ध असतील, आपापल्या जातीचं नेतृत्व करू शकतात. इथपर्यंत भारत पोहोचलेला आहे. तुमच्या प्रबोधन, तुमच्या मार्गदर्शनाची, तुमच्या गुरुत्वाची आम्हाला गरज नाही. आता आम्हाला गुरुजी पुन्हा एकदा सांगतो, कांबळे पाहिजे, पाटील पाहिजे, भोईर पाहिजे, हे जे लोक आहेत आदिवासी पाहिजे, हे गुरु झाले पाहिजेत. ही गुरु परंपरा तुम्ही सोडून द्यावी. एकलव्याचे अंगठे कापणं सोडून द्यावं, शंभुकाचा वध करणं सोडून द्यावं. या देशात समानता येऊ द्या, समृद्धी येऊ द्या, ही विनंती माझी भिडे गुरुजींना. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.